नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राधानगरी बघा हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यामधले या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तानाजी सागर पहा पानशेत या धरणाच्या जलाशयाचे या ठिकाणी नाव आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा सोपा प्रश्न आहे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1972चा पहा वन्यजीव संरक्षण या ठिकाणी अधिनियमन हा कायदा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे? सह्याद्री एक्सप्रेस। बघा याचं योग्य उत्तर काय असेल, कोल्हापूर ते मुंबई बघा यांच्या दरम्यान सह्याद्री एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था बघा नागपूर या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय, ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, ठोसेघर बघा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, अंजीर या फळाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? अंजीर या फळाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? अंजीर। बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राजीववाडी बघा या ठिकाणी अंजीर या फळाचं सर्वाधिक उत्पादन हे घेतले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलंय, विदर्भामध्ये विचारलंय, विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विदर्भामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे, म्हणजे असं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक कोणती असेल? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक Fe लोखंड यांची या ठिकाणी संज्ञा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। एका वर्षांचं बघा लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे, मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बघा ज्यांना कोणाला बघा धर्मादाय आयुक्त भरती महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र कोणत्या जिल्ह्याचे आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, मुंबई शहर बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी
बघा कोकण हा या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा ज्या प्रदेशामध्ये सर्वाधिक पाऊस असतो त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपलं कोकणच्या दक्षिण भागामध्ये जांभा खडक हा प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारले कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विचारले कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा किनारपट्टी ही रिया या प्रकारची या ठिकाणी किनारपट्टी आहे। प्रश्न क्रमांक 25 काय विचारलाय, सह्याद्री या पर्वताचं दुसरं नाव खालीलपैकी काय आहे? सह्याद्री या पर्वताचं दुसरं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पश्चिम घाट। सह्याद्री पर्वताला काय म्हणतात? पश्चिम घाट म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, कळसुबाई बघा या पर्वत शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलाय, हरिश्चंद्र डोंगररांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हरिश्चंद्र डोंगररांगा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगररांगा आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अहमदनगर या जिल्ह्यामधल्या डोंगररांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, गोदावरी आणि भीमा यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? गोदावरी आणि भीमा यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 यायला पाहिजे। हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा यांची बघा खोरी वेगळी झालेली आहेत। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 काय विचारलाय, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तोरणमाळचे पठार, तर याचे योग्य उत्तर काय असेल, तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी पठार आहेत। प्रश्न क्रमांक 31 काय विचारलाय, साल्हेर हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं पर्वत शिखर आहे? बघा साल्हेर हे महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे। साल्हेर बघा हे पर्वत शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 32 काय विचारलाय, गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अमरावती या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अस्तंभा बघा हे पर्वत शिखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 35 काय विचारलाय, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामधील डोंगर रांगांना खालीलपैकी कोणते डोंगर रांगा म्हणतात? बघा त्यांना निर्मलचे डोंगर रांगा म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 36 काय विचारलाय, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा गाळणा डोंगर विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गाळणा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, गरमसूर डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे? तर बंगालच्या उपसागराला बघा जाऊन मिळणारी नदी आहे। प्रश्न क्रमांक काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? तर गोदावरी नदीखोरे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे या ठिकाणी नदीखोरे आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी विचारले कोणती नदी ही उगम पावते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नर्मदा नदी बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, चंद्रपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल, चंद्रपूर बघा हे शहर इरई नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य
उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? बघा मुंबई या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? जळगाव या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलदरी, त्याचे योग्य उत्तर काय असेल? परभणी बघा या जिल्ह्यामध्ये एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा सिरोंचा परिसर या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता बघा यांचा संगम हा होत असतो. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत? देहू आणि आळंदी विचारले, ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? देहू आणि आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, उरण बघा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उरण, उरण कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा रायगड या जिल्ह्यामध्ये उरण या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? पवनार हे शहर, तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 50 या ठिकाणी काय विचारलाय, तापी बघा नर्मदा आणि तापी नदी बघा खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? नर्मदा आणि तापी या 2 नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारलाय पहा, नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून बघा नर्मदा नदी फक्त 54 किलोमीटर वाहणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा विचारला बघा, आळे फाटा ते कल्याण या महामार्गावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा घाट लागतो? आळे फाटा ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो? माळशेज घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? भंडारदरा हे धरण, तर नदी कोणती असेल? भंडारदरा बघा हे धरण प्रवरा या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी, बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? खरोसा लेणी बघा लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्राचे पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्र राज्याचं पठार कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? महाराष्ट्राचे बघा पठार हे बेसोल्ट या खडकापासून बनलेलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, साल्हेर मुल्हेर बघा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? साल्हेर मुल्हेर, साल्हेर मुल्हेर बघा हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी कोणते झाड बघा जमिनीमधलं पाणी पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरते? जमिनीमधलं बघा पाणी घालवण्यासाठी खालीलपैकी कोणतं झाड हे कारणीभूत ठरते? सुबाबुळ्याचं उत्तर काय असेल? निलगिरी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 60 काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वारे बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी हा पाऊस पडत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे, संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता?
तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? संघर्ष बघा लढाई म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पयोधर बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पयोधर याचा योग्य अर्थ काय असेल बघा? पयोधरचा पृथ्वी, रात्र, ढग, कपडे. बघा पयोधर म्हणजे बघा ढग असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 पहा, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य काय विचारलंय? सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचं वाक्य आहे. बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर आक्रमक भावे अशा प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक 18 काय विचार बघा? अंदमान व निकोबार या द्वीप समूहामध्ये बघा अंदमान व निकोबार बघा हे बेट समूह विचारले कोणत्या समुद्रामध्ये आहेत? तर बंगालचा उपसागर बघा या समुद्रामधले या ठिकाणी ही बेटे आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारला बघा? 38 बघा ही समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामध्ये 38 या ठिकाणी समांतर सीमारेषा आहे. विषय क्रमांक 3 काय विचारला? फराक्का हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? PYQ प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? फराक्का बघा हा प्रकल्प गंगा नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे. विषय क्रमांक 4 बघा काय विचारलाय? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पेरांबूर हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ठिकाण आहे. विषय क्रमांक 5 पहा काय विचारलंय? वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये? वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पहा काय विचारलाय? नवे मंगळूर हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये? नवे मंगळूर बघा बंदर कुठं आहे? पश्चिम किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर आहे. नवे मंगळूर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 7 काय विचारलाय पहा? सायबर सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? सायबर सिटी विचारले हैदराबाद या शहराला पहा सायबर सिटी या ठिकाणी म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा? 1 मे सन 1999 भंडारा जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 मे सन 1999 भंडारा बघा या जिल्ह्यामधून गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा? कान्हेरी लेणी विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? कान्हेरी लेणी बघा PYQ प्रश्न आहे. नाशिक, पुणे, रायगड, ठाणे. कान्हेरी लेणी कुठं आहेत? तर ठाणे जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा? मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? मॅन ऑफ पीस बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मॅन ऑफ पीस असे कोणाला म्हणतात? तर लाल बहादूर शास्त्री यांना पहा मॅन ऑफ पीस या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक विचारले कोणाचं पुस्तक आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधीजी बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे. विषय क्रमांक 13 काय विचारलाय पहा? कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? PYQ प्रश्न आहे. मराठी व्याकरणचा या ठिकाणी प्रश्न आहे. कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी यांचे या ठिकाणी संपूर्ण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा विचारलाय पहा? जांबी ही मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा जांबी ही मृदा. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? जांबी बघा ही मृदा प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांबी मृदा प्रामुख्याने आढळते. बघा जांबी मृदा ज्या ठिकाणी बघा जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी जांबी मृदा या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांबी मृदा प्रामुख्याने आढळते. बघा कानन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. कानन हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? कानन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. विपिन, वन, कानन, अरण्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 कानन म्हणजे अरण्य, अरण्य म्हणजे वन, जंगल. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय बघा? अर्वाचीन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अर्वाचीन बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? अर्वाचीन बघा या ठिकाणी शब्द आहे. विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. प्राचीन या ठिकाणी हा शब्द अर्वाचीन या शब्दाचा योग्य या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा?
अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. आपला योग्य उत्तर सांगायचं आहे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. अन्य उक्ती ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. एक जण कष्ट करणार फायदा दुसराच घेणार. बघा या ठिकाणी अर्थ आहे. या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. एक जण कष्ट करणार दुसराच फायदा घेणार. बघा असे या ठिकाणी योग्य म्हण कोणती असेल मग? आंधळे दळते कुत्रे फीट खाते. या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. विषय क्रमांक बघा. बोबडी वळणे वाक्प्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बोबडी वळणे म्हणजे अतिशय घाबरणे. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य वाक्यप्रचार योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय झाला बघा. अब्रू आणि पेशवा. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अब्रू आणि पेशवा. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अब्रू आणि पेशवा हे शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 22 या ठिकाणी काय झाले बघा. भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. 4 शब्द आहेत. मधुर, देव, कुशल, ओलावा. बघा यापैकी आपल्याला भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.